भाई म्हणजे मेहनत मेहनत भाई मेहनत म्हणजे एवढं सगळं आपण त्यांचे ब्लॉग आम्ही कसं लहान बाळ आहे माझं हे हा बघा तर बघतोय. त्यामुळे आम्ही ना जात नाही तिकडे कारण खूप क्राऊड असतो पण ह्यांचे ब्लॉग हे इतके छान चांगली परंपरा जपली आहे आणि खूपच चांगलं वाटतं इथे सगळ्यांसोबत. सगळे कोळी बांधव आपले आहे तिकडे. आणि इकडे मला एक माझी मैत्रीण भेटलेली आहे, तिला विचारू की तिला कसं वाटतं आज. आज मला एकदम खूप छान वाटतंय कारण की आमचा आज एकुलता एक सण आलाय नारळी पौर्णिमेचा. तुला कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. मी फर्स्ट टाइम हा फेस्टिवल अटेंड करतेय आणि मी जरा माझं फोटोग्राफी एक्सप्लोर करायला आले होते तर नाईस एक्सपिरियन्स. मग तुझं इंस्टाग्राम नमस्कार मंडळी, पुन्हा एक तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेला आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत वरळीला, वरळी कोळी वाढायला. का कारण की आज आहे नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेच्या पहिल्या तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या वरळी कोळी वाड्याला खूप मोठा असा सण साजरा केला जातो आणि मला खूप म्हणजे वर्षापासून जायची इच्छा होती. तसं सायन कोळी वाड्याला पण होतं, वर्सोवाला पण होतं, पण मला तिकडे जायला पॉसिबल नाही आहे कारण की सायन कोळीवाड्याला उद्या होणार आहे आणि आज आहे वरळी कोळीवाड्याला आणि वर्सोवा कोळीवाड्याला. तर मग एका ठिकाणी जाऊ शकतो. तर म्हणून आता वरळी कोळीवाड्याला चाललो आहे. तर बघूया की हा ब्लॉग किती इनक्रेडिबल होतं कारण की मी खूप एक्सायटेड आहे. तर मग बघूया तिकडे जाऊन की कोणते कोणते मुवमेंट कॅप्चर करायला भेटतात, कसं काय होणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर, आणि तुमच्या लवकर लवकर मित्रांना सुद्धा हा ब्लॉग पाठवा आणि एक साथ भाई आपण एन्जॉय करूया हा ब्लॉग. चला तर. गाडी लेके आलेल. ओय तिकडे तिकडे थांबलाय तो, तिकडे थांबलाय. हा एक सगळीकडे भेटत असतो, मला सगळीकडे भेटत असतो भाई. काय बोलतोय. त्याचप्रमाणे आपला बंदा मिळलेला आहे आपल्याला आणि आता आम्ही चाललोय वरळी कोळी वाढायला भाई नारळी पौर्णिमा. कारण की ऑलमोस्ट आता चालू झालेलं आहे. माझ्या फ्रेंडला फोन केला मी, तर ती बोलली की 4 वाजताच चालू होतं, पण लवकर जा, मग लवकर तुला बघायला भेटेल चांगले चांगले. तर मग बघूया. आता तर वाजले 5:15 आणि एल्फिस्टनचा ब्रिज बनतोय, त्यामुळे मग आम्हाला करी रोड वगैरे पूर्ण फिरून जावं लागणार आहे. तर बघूया कसं काय होणार. चला तर, सबस्क्राईब करायला बोला. सबस्क्राईब, लाईक हे पक्का करा. चला चला. आणि आतमध्ये जाऊया. आता बघूया, इकडूनच कुठेतरी आहे भाई, इकडूनच कुठेतरी. प्रमाणे पोहोचलेलो आहोत आपण कोळीवाड्याच्या इकडे आणि भाई इथं ऑलमोस्ट सगळं सुरू झालेलं आहे. फोडण्याची प्रथा चालू आहे त्यांची. नारळ फोडण्याची परंपरा चालू आहे आणि तिथे पापलेट आहे, पापलेट.
वाटलं? पहिल्यांदा आलात ना? माझं पण फर्स्ट टाइम एकदम भारी गेलं. मला नाचायचं म्हणत होतं माहितीये. मी माझ्या सायन्सच्या पब्लिकला मिस करतोय बाई. आता बघूया पुढे जाऊन कसं काय बघायला भेटतंय. मग भारी होते यार, एकदम भारी ना. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बाई, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. जागोजागी बघा परंपरा बाई, नारळ फोडण्याची आपली परंपरा. आणि इथे ते विकतात नारळ. सही वाटलं मला वडळी पोळी वडा, पहिल्यांदा आता इथे मस्त घरं वगैरे ना प्रॉपर आहेत बाई. प्रॉपर आहोत, प्रॉपर प्रॉपर आहे बाई आपण. आम्हाला पालखी भेटते, पालखी समोर. मला छान वाटतं एकदम भारी वाटतं. त्याच फोटो पण करून टाकतो. बेस्ट फोटो आहे, बेस्ट फोटो आजचा. त्याच प्रकारे भेटलेली आहे. मग तू पण येणार म्हणून Please do subscribe, follow. सगळ्यांचं वेगवेगळं आहे. कसं वाटलं आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? आता आम्हाला लवकर आहे ना समुद्राच्या इथे जायचंय, कारण की हे होणार आहे, इव्हिनिंग होणार आहे. मग प्रॉपर मग तिकडे जाऊन बघूया कसं काय असतं.
आणि याच्यामध्ये देव आहेत, देव देव. तो सगळे खरं खूप लकी आहेत, खूप लकी आहेत भाई, खूप लकी आहेत भाई. इथून हे बघा ना भाई, गल्ली बघा ही किती सही आहे भाई. हा भाई समोर किल्ला व्ह्यू 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 भाई व्ह्यू. सही आहे भाई. मी पहिल्यांदा येतोय भाई, 26 वर्षामध्ये मी इकडे पहिल्यांदा येतोय. हो मी पण फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. इथूनच भाई स्वर्ग 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 व्ह्यू आहे. व्ह्यू का क्रेझी क्रेझी सही आहे भाई. गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे. भारी एकदम एकदम भारी एकदम भारी. सगळे थांबले. कसं तो पुढाने माहिती. एकदम भारी एकदम भारी भाई एकदम भारी. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम कधीपासून आम्ही हेच बोलतो फर्स्ट टाइम भाई. एवढं भारी वाटतंय ना भाई, एवढ्या लोकांना बघून असं वाटतं की एवढ्या वर्षापासून काहीतरी चुकत होतो. बट जेव्हापासून युट्यूब चालू केलं ना, खूप काही गोष्टी एक्सप्लोर करायला भेटल्यात भाई. खरं एकदम बेस्ट वाटतंय. सगळ्याच्या थांबतायत, पालख्या वगैरे घेऊन येतात आणि आपल्या इकडे अर्पण करतायत पूर्ण नारळ वगैरे भाई. लय भारी वाटलं, लय भारी प्रकारे भाई. आपल्याला आपली स्कूल फ्रेंड भेटलेली आहे. कसं वाटतंय? टाइम भेटला आणि मला कसं वाटतंय? खूप मस्त यार. काय कोइन्सिडन्स आहे, आम्ही भेटलो आणि माझी खुशी होती. नारळ फॅमिली, मम्मी, बहीण, मावशी, ओके हा पण ब्लॉगर आहे. ओके. इकडे मला एक माझी मैत्रीण भेटलेली आहे. तिला विचारू की तिला कसं वाटतं आज. आज मला एकदम खूप छान वाटतंय, कारण की आमचा आज एकुलता एक सण आलाय नारळी पौर्णिमेचा, म्हणून आम्हाला खूप 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 छान वाटतंय. आम्ही आमच्या म्हणजे पूर्ण फॅमिलीने आम्ही ड्रेसअप करून आलोय ऍज अ कोली गर्ल्स तुम्ही बोलू शकता. सो आय एम रिअली हॅपी टुडे. ओके, मग ते मला हे सांग की ते नारळ का फोडतात, हातात पकडून नारळ का फोडतात? आता असं सांगू शकतो आपण की आता न्यू इयर आहे लोकांचं, कारण की ह्या दिवसानंतर बोट्स आपले पाण्यात जातात आणि मग एक नवीन सुरुवात व्हावी, धंद्याला बरकत व्हावी, त्यासाठी आम्ही सुरुवात आजपासून करतो. त्यामुळे आम्ही नारळ फोडतो पहिला. थँक्यू थँक्यू You're welcome. एकदम एक्साइटेड आहे बाई ताई. आणि एक कॅमेरावाली ताई भेटलेली आहे. तिचा आपण एक्सपिरियन्स घेऊया की तिला कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. मी फर्स्ट टाइम हा फेस्टिवल अटेंड करतेय आणि मी जरा माझं फोटोग्राफी एक्सप्लोर करायला आले होते.
तर नाहीच एक्सपिरियन्स. मग तुझं इंस्टाग्राम वरती कोणतं पेज आहे? माझं पेज म्हणजे नॉर्मल पेज आहे मग असं सांग काही लोकांना कोणतं पेज आहे. नाही. अस्मी भोसले नाही. ओके, ताईला जाऊन सपोर्ट करा आत्ताच्या आत्ता, कारण की ताई समोरून येऊन मला बोलली की भाई मी तुझा कॉन्टेंट बघते आणि त्या मुमेंटला मला माझी पोचपावती भेटली भाई. भारी आहे. प्लस बघते तुमचे सगळे कंटेंट. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट ठेवा भाई गरिबांना. आजचा फेवरेट सो कॅप्चर कोणता तू फक्त मला दाखव. एकदम भारी बघा. मी ना आता एका मुलीचा मगाशी काढला होता. आता ते कसं दाखवू पटकन. हे बघ ह्याचा पण काढला. ओके, हिचा पण आहे. ओके, गुड. दीदीचे सगळेच फोटो बेस्ट आहेत हा. भारी, एकदम भारी. सपोर्ट करा भाई, ताईला सपोर्ट करा. प्रमाणे गणेश दादा भेटला, त्यावर काय बोलायचं आज बद्दल? खूप चांगली परंपरा जपली आहे आणि खूपच चांगलं वाटतं इथे सगळ्यांसोबत. सगळे कोळी बांधव आपले आहे तिकडे आणि कोळी बांधवांबरोबर मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय या पूर्ण सण. खूपच चांगला आहे. नारळी पौर्णिमा मी पहिल्यांदा शूट करतोय. हो, मला आवडला आणि अशीच परंपरा जपली पाहिजे. आणि आपल्याला गणेश दादा भेटलेला आणि गणेश दादा त्याचा बेस्ट पिक्चर विचारला आजचा, तर अजूनपर्यंत त्याने काढला नव्हता, म्हणून तो बोलला की जाऊन आपण इंस्टाग्राम वरती बघूया. तर मग लवकर जाऊन आजचा त्याचा बेस्ट पिक्चर असेल ना, तो आपण हरामखोरच्या पेज वरती जाऊन बघूया नक्कीच की कोणता बेस्ट पिक्चर आहे भाई. फुल क्रेज आहे. खूप मजा आली भाई, खूप मजा आली भाई. दर्याच्या इथे आहे. माझे ब्लॉग बघून तुम्हाला काय वाटतं 2 शब्दात? खूप छान असतात त्यांचे ब्लॉग. आम्ही कसं लहान बाळ आहे माझं हे, हा बघा, तर हसतोय. आम्ही ना जात नाही तिकडे कारण खूप क्राऊड असतो. पण ह्यांचे ब्लॉग हे इतके छान बनवतात. आम्ही प्रत्येक म्हणजे मिनिटाला आम्ही बघत असतो लाईव्ह आहेत का किंवा हे किती तासाने टाकणार आहेत. ऍक्च्युली मी यांना इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं, युट्यूबला मी खूप फॉलो केलं यांना. दरवर्षी मी प्रेग्नेंट असल्यापासून मी ह्यांचे ब्लॉग बघते थँक्यू. आणि खरंच खूप छान बनवतात. पण उद्या परवा आगमन आहे, खूप सांभाळून तुम्ही करा. हा. मी ऑफिस नंतरच जातो. Yes, पण खूप सांभाळून केअरफुली करा. थँक्यू. थँक्यू. वाटतं जेव्हा असे लोक पोच पावती देतात भाई, तेव्हा आपल्याला प्राऊड मोमेंट. प्राऊड मोमेंट भाई. म्हणजे मेहनत भाई, मेहनत म्हणजे एवढं सगळं आपण कामावरून हे सगळं करतो, रात्री 2-2, 3-3 पर्यंत एडिटिंग करून मग परत दुसऱ्या दिवशी परत 6 वाजता उठतो आणि लोक असे भेटल्यानंतर जी पोच पावती देतात ना भाई, खरं लय भारी वाटलं भाई. असं अजून मेहनत करायची भाई. 100K लवकरच हवेत भाई. काय 100K पक्का होणार. लवकरच होणार. या इयर एंड पर्यंत तरी होणार. झालेच पाहिजेत भाई. स्वामी करून देतील भाई. स्वामी सगळं करून घेतात आपल्याकडून. एकदम भारी वाटलं भाई, भारी वाटलं. कसं वाटलं आजचा नारळी पौर्णिमेचा हा प्रोग्राम? एक नंबर होता. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये पहिल्यांदा गेलो. ओके, मस्त होता. एक मस्त नंबर होता, एक नंबर. काय काय मुवमेंट बघितले मस्त. पहिल्यांदा ट्रेडिशनल बघितलं कोळी लोकांचा. कोळी लोकांचा? नारळी पौर्णिमा कसा होतो. ओके, ते बघितलं. हातात हात ते नारळ नारळ फोडले. त्यानंतर हे मी फक्त युट्यूब मध्ये बघायचो. आता रिअल लाईफ मध्ये रिअल बघतो. लाईफ मध्ये बघितलं. गुड एक्सपिरियन्स. गुड एक्सपिरियन्स भाई. एकदम भारी एक्सपिरियन्स होता आमचा. खूप मजा आली. खूप मुवमेंट कॅप्चर केले आणि असेच पुढेही आम्ही नवीन मुवमेंट कॅप्चर करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच आहे तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर भेटूया असंच नवीन ब्लॉग मध्ये. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया.